दादा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, बराच इंग्लिशचा क्लास झालाय म्हणून मला वाटलं थोडंसं मराठीत बोलावं. लॉट ऑफ इंग्लिश has been spoken and heard, so I thought I'd break it a little into the local lingo. Anand, it was very interesting what you said in your speech, that you compared Washington and Baramati. I'm really flattered about that. इथे बसल्या बसल्या मी माझ्या फोनवर मला जरा ChatGPT ची हाऊस लागली आजकाल. And I think earlier one of the speakers said कि आजकल जब मैं छोटा था तब बड़ी शरारत करता था, वो नहीं वाला डायलॉग मारा. उन्होंने कहा जब मैं छोटा था मुझे बहुत रिसर्च करना पड़ता था, आज के बच्चों को ChatGPT से बहुत आसान हो गया. सर, विथ योर परमिशन आई लाइक टू से ChatGPT में थोड़ा डेंजर भी आता है. परसों स्काई न्यूज को ChatGPT ने गलत इंफॉर्मेशन दिया और स्काई न्यूज बोले जा रही थी और वो इंफॉर्मेशन ही गलत था. तो थोड़ा ChatGPT संभाल के. मैं भी थोड़ा ChatGPT यूज करती हूँ. यहाँ बैठे बैठे after I heard Dr. Anand speaking, I got very motivated. And बैठे बैठे I asked question to ChatGPT, what is common between Washington and Baramati? ऐसे मैंने लगा कि कुछ आएगा नहीं शायद. मैंने पूछा की ChatGPT ला मी विचारलं वॉशिंग्टन म्हणजे अमेरिकेचं जे कॅपिटल आहे ते आणि बारामती काय कॉमन आहे. मला गंमत वाटेल, पहिलं उत्तर आलंय की what is common between Washington, and this is on ChatGPT, you can verify it. It says political significance. आपल्याकडे काय ट्रम्पामान नाही गव्हर्नमेंट, पण political literally it says what is common between Washington and Baramati. So political significance is the first point. Washington DC is the capital of United States and seats all three branches of the US federal government. Baramati, while it is not the capital, it is very politically influential in India, especially Sharad Pawar and ChatGPT जिंदाबाद. त्याच्यानंतर अनंत पॉइंट्स असतात. ऍग्रिकल्चर, विद्या प्रतिष्ठान, माळेगाव शुगर फॅक्टरी, मेनी केले ChatGPT से. Then commonly research institute, strong agriculture, education institutes in Washington and Baramati. It's a planned nice city infrastructure in both. But I was really amused. मला खूप गंमत वाटली. मी आपलं गंमत म्हणून टाकलं, मला काय उत्तराची अपेक्षा नव्हती. पण डॉक्टर अनंतनी जे सांगितलं की बारामती आणि वॉशिंग्टन मध्ये एवढ्या कॉमनॅलिटीज आहेत, ते एकटे म्हणत नाहीये, ChatGPT पण म्हणतंय. त्याच्यामुळे वी आर सेट फॉर द मोमेंट. त्यामुळे बारामती आणि वॉशिंग्टनची बरोबरी होऊ शकते. हे ह्या गेल्या अनेक दशकातल्या बारामतीकरांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा, हे तुमचे कष्ट आहेत. त्याच्यामुळे आज बारामती वॉशिंग्टन एकमत केलं जातं. आणि आज ही सगळीच संस्था AI BI, आपल्यालाही आधी मला वाटायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळंच कृत्रिम व्हायला लागलं तर आपला बुद्धिमत्ता कधी चालवायची आपण. आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम हा मोबाईल आहे. मला गॅरंटी देते, कोणीतरी तुमच्या मुलांचे नंबर मला सांगा, मला नाही माहिती. फोन बंद झाला तर ना ड्रायव्हर सापडणार, ना नवऱ्याचा नंबर सापडणार, ना पोरांचा सापडणार, ना आय कार्ड सापडणार, ना पैसे वेळेत भरायची वेळ आली तर आपलं गुगल पे करता येणार. फुल लॉस्ट. रस्त्यावर गाडी बंद पडली, कोण आलं गेलं तर चेहऱ्याशिवाय दुसरं काही चालणार नाही. कारण का मोबाईल, आपण तंत्रज्ञानावर इतके आता डिपेंडंट झालेलो आहोत. त्याच्यामुळे आपला सगळा ट्रस्ट हा AI वर आहे. चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या काही चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं आपल्या आधीच्या पिढीने मांडली, आणि मी आवर्जून ह्याच्यात उल्लेख करीन, पंडित जवाहरलाल नेहरूंचा, या देशाचे पहिले प्रधानमंत्री, त्यांच्या पहिल्या भाषणात स्वातंत्र्य मिळावर झाल्यानंतर ते म्हणले होते की देश चालत राहील, पण जोपर्यंत तंत्रज्ञान, तुम्ही सायंटिफिक टेम्पर डज नॉट स्टे इन दिस कंट्री विल नॉट प्रोग्रेस. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तंत्रज्ञानाचा उपयोग. आज माझे काका आप्पासाहेब काकांचं या संस्थेमध्ये खूप योगदान आहे. ते त्या काळात 30 वर्षापूर्वी म्हणायचे पाण्यावरनं पुढचं युद्ध होईल. आम्हाला वाटायचं काय पाण्याचा संबंध, पाणी ते एवढे कशाला कमी पडतंय. आता आपल्याला लक्षात येतंय की तो विचार किती पुढचा होता. आणि AI ह्याचा तंत्रज्ञानाबरोबर आपल्याला सगळ्यांना बदलावं लागतं. आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली, रिसर्च, एक्सटेन्शन, एज्युकेशन अँड इंडस्ट्री, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट बारामती स्टँड्स फॉर. वी हॅव रिसर्च,
we have extension, we have education, and we work with industry. I mean, I cannot believe that this is a vision of last 6 decades that has created this place into an international model. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्यांच्या सगळ्यांच्या भाषणात आल्या त्या बारामतीत त्यांची भाषणं चालू असताना मला डोळ्यांनी दिसत होत्या. पण मला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे, कारण का तंत्रज्ञानाबरोबर आपण सगळ्यांना बदल करणार आहोतच आपण. पण मला काही प्रश्न विचारलेत, कारण का त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं मांडलं, what you said in your speech that unless we have a good information system in place to tell the farmers that you need to know what exactly the seasonal situation, the rain, the sunshine, unless that is modulated, this entire exercise will have its own setbacks and drawbacks, which is a huge big challenge. त्यामुळे जर एआयने तुम्हाला किती आपण सगळं तंत्रज्ञान वापरलं पण त्याच्याबरोबर तुम्हाला तो डेटा व्यवस्थित अॅनलाइज करून मिळाला नाही तर या तंत्रज्ञानाचा काही उपयोग आपल्याला होणार नाही. कारण का ह्याचा खूप हे वर्कशॉप ह्याच्यासाठीच आहे, मी एआयवर टीका करत नाहीये, पण ह्याचा विचार आपण केला पाहिजे की जर आधी कसं असायचं, वारी सुरू व्हायच्या आधी पीक पेरायचं आणि वारीतून परत आलं की बरोबर सगळं काम चाललंय. आता वारीला जायच्याच आधी एवढा धो पाऊस येतोय, सगळीकडे पाणी तुटतं. त्यामुळे हे बदल त्या काळातले आणि आजच्या पाण्याची परिस्थिती, हवामानात होणारे बदल याचाही याच्या तंत्रज्ञानातून वी नीड टू वर्क ऑन हाऊ ग्लोबल वॉर्मिंग इज गोइंग टू अफेक्ट ऑल दिस एज वेल. Because we have this Wari, I'll explain to you later what it is. So it was like clockwork, that when you walk the Wari, there will be no rain. You sow and you leave, by the time you come back, the rain is done. Why? We have had so much rain, there's no half the places we can't even sow right now. So हे खूप ह्या तंत्रज्ञानाचा खूप आपल्याला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. आणि एक गोष्ट मला वाटते ह्याच्यामध्ये की जी मी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला विचारू इच्छिते, मला एकच विचारायचं आहे परत, we are happy to work with Washington University, but I hope Nalawade sir is going to get a visa. That is my very big concern. Because अभी उसको वीजा नहीं मिलेगा तो क्या होगा, फिर Zoom यूज करना पड़ेगा. But on a lighter note, I'm sure you'll consider this since it's research. But I think what AI needs to up the game is 3-4 major important points which I was thinking while hearing your speech. That lack of global standards. There is no standardization completely in AI. पर्सनलाइज, ऑफकोर्स इट्स गोइंग टू बी वंडरफुल एज पर्सनलाइज लर्निंग. म्हणजे तुम्हाला एकाला शिकायचं असेल तर शिक्षकात शाळेमध्ये 45 मिनिटं, आता या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला 24 तास पण काही माहिती मिळत राहील, ही चांगली गोष्ट आहे. पण ती डिपेंडन्सी पण त्याच्यातली कृत्रिम बुद्धिमत्तेत इतकं पण नादाला जायला नको की आपण आपला मेंदूचा अनालिसिस करायला विसरू. ही पण एक त्याची दुसरी बाजू आहे. आणि ओव्हर रिलायन्स ऑन डेटा. हाऊ डू यू नो ऑल द डेटा हॅज टू बी, eventually we are humans and this is farming. It cannot be one size fits all. तुम्ही आपण सगळे एक असलो, सगळ्यांना 2च किडनी आहेत, पण ती ऍक्शन प्रत्येक गोष्टीची वेगळी असते ना प्रत्येक. त्याच्यामुळे नुसता डेटा हा सगळा अॅनलाइज करूनच पुढची क्रांती होऊ शकेल याच्याबद्दल सायंटिस्टनी आणखीन काम करण्यात चालले. दुसरे मला स्वतःला वाटते की याचा ऍक्सेसला किती, आय मीन द ऍक्सेस टू अ कॉमन. See, these are not large holdings like America, where big farmers have huge land holdings. What happens to the small farmer who has 1 acre of land? So is this affordable to him? Is something what we need to innovate in. म्हणजे हे सगळं एआयचं तंत्रज्ञान 1 एकर असू दे किंवा 100 एकर असू दे, त्या सगळ्यांना परवडण्यासारखं असलं पाहिजे. त्यामुळे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू. इट्स नॉट समथिंग दॅट ह्याच्यावर खूप चर्चा झाली पाहिजे. आपल्याला मला वाटतं हा वर्कशॉपच नलावडे सरांच्या आणि राजूदारांच्या प्रयत्नातून या सगळ्या प्रश्न मांडण्यासाठी केलेला आहे. तर अशाच कॉन्फरन्सेस झाल्या पाहिजेत, चर्चा झाली पाहिजे, थोडे मतभेद झाले पाहिजेत, कारण का त्याच्यातूनच नवीन क्रांती काहीतरी घडेल. त्यामुळे दोन्ही बाजूनी चर्चा ह्या झाल्या पाहिजेत. काही अँटी एआय असतील, काही प्रो एआय असतील, पण तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन वॉशिंग्टन आणि बारामती आज काहीतरी करतंय, ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज परदेशातून खूप लोक आज इथे आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून बारामतीत स्वागत करते आहे. वेलकम इच वन ऑफ यू अँड अप्रिशिएट इट्स द IITs, द वॉशिंग्टन, माय गॉड, ऑल बिग बॉयज आय गर, अँड आय एम फीलिंग व्हेरी फ्लॅटर्ड दॅट आय एम स्पीकिंग ऑन अ सब्जेक्ट ऑफ AI. आय एम क्वाईट अ ब्रेव्ह गर्ल. कारण का एवढं हिंमत करून एवढ्या टेक्निकल लोकांच्या समोर एआयवर बोलण्याला हिंमत लागते. तो आता मी जरा हिंमत करून भाषण केलंय. पण मला असं वाटतं की कुठलाही लोकशाहीमध्ये नवीन बदल हे आपण सगळ्यांनी आत्मसन्मान केले पाहिजेत. पण त्याच्याबरोबर त्याच्या ट्रान्सपेरन्सी, पारदर्शकपणा आणि
विचारांचं देवाणघेवाण करून आज क्रांती आणि बदल घडतो आणि ते करण्यासाठी आज देशातून लोक आले. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हीही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. कदाचित सुरुवातीचं थोडं इतकं टेक्निकल होतं की थोडंसं काय डोक्यावरनं जात होतं, पण हरकत नाही, कानावर पडलं सगळं काय वाया जात नाही. त्याच्यामुळे some of your things were a little technical, little hard for everybody to find out. But if you could simplify this, make it in, you can use Google language and use it in Marathi and local languages. I think it will really benefit all the farmers. We appreciate all the efforts made by all of you. And this is a small beginning to a very long, committed relationship with IIT, Government of Maharashtra, and all the stakeholders who are here. I thank you very much for being here, and I'm sure together we will make a difference. Thank you. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.